नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतो आहे चिकनची एक स्पेशल रेसिपी, चिकन महाराणी लबाबदार। त्यासाठी आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो, बारीक पीसेस करून घेतलेले आहेत चिकनचे। आणि आता त्यामध्ये आपण चरबीचाही इथे थोडाफार वापर केलेला आहे। त्यानंतर त्यात लिंबू पिळून घेतलं आहे, पाव लिंबू जवळजवळ मी अर्धा किलोसाठी पिळून घेतलं आहे। आणि त्यानंतर आपण यात मीठ ॲड केलं, आलं लसूणची पेस्ट, 2 चमचे जवळजवळ पोह्याचे, क्रीम 1 वाटी आणि दही जवळजवळ पाऊण वाटी दही आहे। गोड दही वापरायचं आपल्याला। मीठ आणि साखर चवीप्रमाणे ॲड केली आहे मी। एक चमचा पोह्याचा, आपली काळी मिरीची जी पावडर असते ती, ब्लॅक पेपर पावडर। त्यानंतर कसुरी मेथी अर्धा चमचा। छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं। क्रीम थोडंसं पातळ होतं लगेचच। छान चोळून घेतलं आहे आपण, व्यवस्थित लावलं आहे कोट, व्यवस्थित छान असं कोट झालं आहे। मसाला तयार केला, बदाम, 7-8 मिरच्या, धणे आणि आपले खडे मसाले, तमालपत्री आणि जिरे पाहू शकता। जिरे आणि तमालपत्रीची फोडणी करणार आहोत आपण तेलावर। तेल आणि थोडं त्यात बटर ॲड केलं होतं आपण। आता यावर हे चिकन सोडून द्यायचं। छान अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। फोडणी अगदी सोपी आहे याची। यामध्ये आपण मगाशी जायफळ आणि वेलचीची पूड देखील एक अर्धा चमचा ॲड केली होती, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। छान परतून घ्यायचं उकळी येईपर्यंत। त्यानंतर आपण जो मगाशी वाटून घेतला गरम खडे मसाले, धणे आणि बदाम एक 8 ते 10 आणि मिरच्या 6-7 लाल मिरच्या, तेवढाच तिखटपणा आपल्या या चिकनला आत्ता आहे। पण आपण नंतर पुन्हा वरतून शेवटी शिजल्यानंतर तिखटाची फोडणी अगदी शेवटी देणार आहोत, त्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते आणि तरी देखील येते। आता यामध्ये आपल्याला पावडर जी आपण घेतली होती मगाशी मी म्हटलं ते जायफळ आणि वेलचीची पावडर, ती ॲड करून घेतली आपण। रंग पाहू शकता, काळी मिरी पावडर, आपले खडे मसाले, लाल मिरची, ते सगळं आपण जे वाटून घेतलं होतं त्याचं छान असा रंग आलेला आहे याला। यामध्ये दूध ॲड करायचं पाण्याऐवजी, जेवढं आपल्याला हवं तेवढं, म्हणजे टेक्स्चर छान येतं या भाजीचं। आणखी दूध ॲड करते आहे मी, कंप्लीट 1 मोठा कप मी ॲड करून घेतलं आहे दूध। आता यामध्ये आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं सगळं। आता लीड ठेवून आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। एकदा चेक करून घेऊयात आपण। छान तयार होतं आहे, अर्ध झालेलं आहे जवळजवळ, चेक करून घ्यायचं हवं असेल तर। आता झालेलं आहे आपलं चिकन। आता त्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे। त्यासाठी आपण तेल घेतलं होतं आणि बटर देखील व्यवस्थित 1 मोठा चमचा भरून घेतलेला आहे। जिऱ्याची फोडणी मगाशी आपण दिली होती, त्यामुळे आता फक्त तिखट
कारण तिखट याच्यामध्ये थोडंसं कमी असतं आणि कलरसुद्धा तसा कम्पॅरेटिव्हली खूप वेगळा आहे. 2 चमचे, 1 मोठा चमचा तिखट ॲड केलं आहे मी. थंड असतानाच टाकायचं, तिखट अजिबात जळलं नाही पाहिजे. पाहू शकता बटर जसंच्या तसं होतं. फक्त थोडंसं गरम झाल्यानंतर लगेचच मी तिखट टाकलं. पाहू शकता किती छान रंग आणि टेस्ट देखील छान येते. तिखट अजिबात करपू द्यायचं नाही इथे. पाहू शकता छान असं आपलं चिकन महाराणी तयार आहे. आणि आता मी ते बटर रोटी आणि जिरा राईससोबत सर्व करणार आहे. ग्रेव्ही याची आपण खूप कमी ठेवायची कम्पॅरेटिव्हली. खूप असं पातळ रस्सा नाही करायचा. अशी ग्रेव्ही केल्यामुळे भातासोबत देखील खाता येते. थँक्यू.